अडचणीवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभागाने एक शासनमान्य ॲप विकसित केली आहे. त्या ॲपमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला फार्मर आयडी टाकून नोंदणी करणं बंधनकारक आहे. या ॲपमध्ये आपण केलेली नोंदणी ही शासनाला लगेच समजते. फार्मर आयडी नंबर कुठून व कसा घ्यायचा व कसं लॉग इन करायचं, एकाच ठिकाणी इतकी माहिती देणार अजून तरी ॲप शेतकऱ्यांसाठी दुसरं कोणतं आलेलं नाही. नमस्कार शेतकरी बंधूंनो. बऱ्याचदा आपल्याला एखाद्या डीबीटी योजनेची, पीक सल्ल्याची, हवामानाची, कीड व रोग नियंत्रणाची, बाजारभावाची, खताची मात्रा याची योग्य माहिती नसल्यामुळे आपल्याला आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागतो. परंतु आता ह्या सगळ्या अडचणीवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभागाने एक शासनमान्य ॲप विकसित केली आहे. या ॲपमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला फार्मर आयडी टाकून नोंदणी करणं बंधनकारक आहे. या ॲपमध्ये आपण केलेली नोंदणी ही शासनाला लगेच समजते. तर हे नेमके ॲप आहे तरी कोणते, यामध्ये शेतकऱ्यांना फार्मर आयडी टाकून कशी नोंद करायची व यापासून या ॲपमधून आपल्याला बाजारभाव, पीक सल्ला, कीड व रोग नियंत्रण हे असे विविध योजनेचे लाभाचे, योजनेचे निकष, योजनेची माहिती, अर्ज कुठं करायचा, त्यापासून किती लाभ मिळणार आहे, या सर्व माहिती आपल्याला या ॲपमध्ये मिळणार आहे. तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये ती ॲप डाउनलोड कशी करायची व ह्या सर्व माहिती त्या ॲपमध्ये कशी बघायची हे सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग सुरू करूयात. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला प्ले स्टोअरवर जायचे, तिथं माईकला ऑन करून महाविस्तार AI बोलायचे किंवा आपल्याला टाईप करायचे MAHAVISTAR असं टाईप केल्यानंतर जे ॲप मी इथं दाखवत आहे स्क्रीनवर ते डाउनलोड करायचे. डाउनलोड केल्यानंतर इथं आपल्याला साधारणतः 2 ऑप्शन पाहायला मिळतात, एक शेतकरी आयडी व दुसरा ऑप्शन आहे मोबाईल नंबर. याच्यामध्ये मोबाईल नंबर जर आपला समजा चुकीचा पडलेला असला तर फार्मर आयडी वरून आपल्याला ते व्यवस्थित लॉग इन करता येते. तर पहिल्यांदा बघू फार्मर आयडी घ्यायचा कसा. तर मित्रांनो, फार्मर आयडी घेण्यासाठी आपल्याला गुगलवर ॲग्रीस्टॅक असं टाकायचं आहे. ॲग्रीस्टॅक टाकल्यानंतर ॲग्रीस्टॅक रजिस्ट्री असं जो पहिला ऑप्शन आपल्याला दिसत आहे त्याला ओके करायचं आहे. त्या ऑप्शनला ओके केल्यानंतर इथं एकदम वरच्या ह्याला पांढऱ्या ह्यानं मी गोल केलेलं दिसत आहे बघा, चेक एनरोलमेंट स्टेटस असं दिसतं, त्याला आपल्याला ओके करायचं आहे. त्याला ओके केल्याच्या नंतर इथं आपल्याला 3 पर्याय दिसतात, त्यापैकी आपल्याला आधार नंबरला ओके करायचा आहे. आधार नंबरला ओके केल्याच्या नंतर तिथं आधार नंबर आपला जो आहे ज्याच्यावर आपला फार्मर आयडी बनलेला आहे तो आधार नंबर आपल्याला तिथं टाकायचा आहे व चेक म्हणून असं खाली ऑप्शन दिसतं, त्याला ओके केल्यानंतर आपल्याला इथं तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर आधार नंबर, पूर्ण त्या फार्मरचं नाव आणि त्याचा फार्मर आयडी दिसतो. हा जो गोल केलेला आहे हा फार्मर आयडी आहे, हा आपल्याला कॉपी करायचा आहे आणि या महाविस्तार AIच्या फार्मर आयडी इथं टाकायचा आहे. तो फार्मर आयडी टाकल्याच्या नंतर आपल्याला तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर दिसतं तसं 6 अंकी OTP येतो व तो OTP टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे. ॲप सुरू झालं की आपल्याला दिसतं यामध्ये काय काय आपल्याला फायदा मिळणार आहे. पीक सल्ला, बाजारभाव, DBT, SOP, गोदाम, कीड व रोग असं असंख्य गोष्टीचा फायदा आपल्या शेतकऱ्याला इथं मिळणार आहे. तर चला तर मग एक यामध्ये आपण बघू कोणता माहिती आपल्याला कशी घ्यायची ते. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पीक निवडामध्ये जायचं आहे व पीक निवडामध्ये गेल्यानंतर आपल्याला पेरणीची जी तारीख आहे, आता रब्बी हंगामामध्ये आपण जो पण पीक घेणार आहे त्याची पेरणीची तारीख निवडायची आहे. मी इथं दाखवण्यापुरतं हरभरा पिकाची तारीख निवडत आहे दाखवण्यापुरती आपली. हरभरा पीक निवडल्यानंतर इथं आपल्याला लगेच दिसतं की रोप अवस्थामध्ये आपल्याला त्याला काय काय उपाय करायचे आहेत, पूर्ण माहिती आपल्याला इथं या डॅशबोर्डमध्ये स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. पीक सल्ला तपशील, हुमणी जर आलेली असेल तर आपण काय प्राथमिकता त्यामध्ये काळजी घ्यायला पाहिजे, असं म्हणजे खूप याच्यामध्ये आपल्याला जे पण कीड आहेत, रोग आहेत, हे पूर्ण नियंत्रण याचं कसं करावं याच्यावर प्रत्येक टॅबवर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला अतिशय डिटेलमध्ये अगदी सोप्या भाषेत मराठीमध्ये संपूर्ण माहिती पाहायला मिळते. बऱ्याच वेळा आपल्याला योग्य ती माहिती नसल्यामुळे आपला खर्चही वाढतो व आपल्याला पाहिजे तसे उत्पन्नही मिळत नाही. चुकीचे औषधं फवारल्यामुळं किंवा चुकीचे खताची मात्रा टाकल्यामुळं बरंचसं नुकसान शेतकऱ्याला इथं झेलावं लागतं. तर हे सर्व शास्त्रज्ञांना मिळून हे ऑथेंटिक एकदम ॲप शासनानं डेव्हलप केलेलं आहे. हे प्रत्येकानं डाउनलोड करावं कंपल्सरी, खूप याचा शेतकऱ्याला फायदा होईल. त्याच्यानंतर याच्यामध्ये पूर्व मशागत करताना काय काळजी घ्यायची, पेरणी, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, तण नियंत्रण, कीड व रोग व्यवस्थापन, काढणी व गळणी, साठवणूक, अशा पूर्ण म्हणजे आपलं माल पूर्णपणे मार्केटला जाईपर्यंतच यामध्ये दिलेलं आहे. आता समजा आपण उदाहरणार्थ बघितलं, पूर्व मशागतला जर आपण ओके केलं, त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की पूर्व मशागत करण्यासाठी तुम्हाला काय काळजी घेणं आवश्यक आहे, कशा पद्धतीनं पूर्व मशागत करायची. आता समजा बियाणांची वाहनाची निवड जर करायची आपल्याला हरभऱ्यासाठी तर कोणत्या गोष्टीकडे पाहिलं पाहिजे, मार्केटमध्ये कोणते बियाणं आहेत सध्या, विद्यापीठानं विकसित केलेले कोणते बियाणं आहेत, कोणत्या बियाणामध्ये काय क्वालिटी आहे, लॉंग ड्युरेशन व्हरायटी कोणत्या, शॉर्ट ड्युरेशन व्हरायटी कोणत्या,
याच्यामध्ये आपल्याला प्रमाणित बियाणं कोणते, तर त्यानंतर बियाणाची उगवण क्षमतासाठी जी आपण चाचणी घेत असतो, बीज प्रक्रिया करीत असतो, ती कशा पद्धतीने करायची, योग्य प्रक्रिया, योग्य पद्धत कोणती, अशा खूप गोष्टी यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ओके करीत चाललं ना आपण, याला वाचितच चालतो, असं एकदम आपल्याला इंटरेस्ट येणार असे ॲप आहे. आता खत व्यवस्थापनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर पाणी व्यवस्थापन आहे, पाणी किती दिलं पाहिजे, कशा पद्धतीनं दिलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण बघूयात की तण नियंत्रण आहे. तण नियंत्रणामध्ये पहिली कोळपणी कधी करायची, कीड व रोग नियंत्रण आहे. याच्यामध्ये रासायनिक केमिकलचा वापर न करता दुसरे उपाय काय काय, असं खूप काही यामध्ये दिलेलं आहे. तुम्ही हे डाउनलोड करा. हे प्रत्येक तुम्ही यामध्ये पीक ॲड करा व प्रत्येक याच्यावर काय करता येईल. आता इथं काय दिलेलं आहे त्यांनी, खताच्या मात्रेची गणना. आता इथं आपण आपलं क्षेत्र टाकायचं आहे. हे क्षेत्र टाकल्यानंतर याची ॲपची विशेषता अशी की स्वतः आपल्याला ते कॅल्क्युलेट करून देतं की कोणत्या याला किती खत आणि किती गोण्या टाकायचंय, किती KG मध्ये टाकायचंय, हे आपल्याला वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये सांगत ते. मग आपल्याला जे त्यातलं व्यवस्थित वाटतं ते आपण टाकलं पाहिजे. कारण आपल्याला बऱ्याचदा माहिती नसती खताची, आपण त्याच्या म्हणण्यावर टाकत चालतो, तो आपला विनाकारण खर्च वाढत चालतो. तर हे ऑथेंटिक खत किती टाकलं पाहिजे हे कॅल्क्युलेटर सांगतं आपल्याला ते. त्याच्यानंतर हवामान अनुकूल तंत्रज्ञान पण यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यामध्ये वेगवेगळ्या हवामान अनुकूल तंत्रज्ञान ज्या प्रॅक्टिसेस आपण करायला पाहिजेत त्या यामध्ये त्यांनी सांगितलेल्या आहेत. त्या पण प्रॅक्टिसेस नक्कीच मराठीमध्ये एकदम वाचण्यासाठी एकदम सोप्या पद्धतीत सांगितलेल्या आहेत. कशा आहेत ती पेरणी करताना अवलंब करायच्या प्रॅक्टिसेस, जलसंधारणाची कामं किंवा मृदा संधारण कशा प्रकारे केलं पाहिजे, बीज प्रक्रिया कशा प्रकारे केली पाहिजे, मातीचं आरोग्य कशा प्रकारे टिकून ठेवलं पाहिजे, पाण्याचं पुनर्भरण कसं केलं पाहिजे, विहिरीचं पुनर्भरण कसं केलं पाहिजे. म्हणजे अशी कोणतीच गोष्ट नाही की आपल्याला शेती करताना माहिती अभावी आपण त्यातून वंचित राहू. कीटकनाशक खरेदी करताना काय काळजी घेतली पाहिजे, कीटकनाशक खरेदी करताना कोणतं खरेदी केलं पाहिजे, योग्य फवारणी पंपाची निवड कशी करावी, असं म्हणजे प्रत्येक गोष्टीची यामध्ये एकदम बारकाईनं शेतकऱ्याला अडचणी ज्या येतात त्याचं यामध्ये लक्ष ठेवून हे पूर्ण शास्त्रज्ञानं चारही विद्यापीठाच्या मदतीनं, पाणी फाउंडेशन, स्वतः नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टीमनं व कृषी विभाग महाराष्ट्र शासनानं हे पूर्ण सर्वांच्या मदतीनं सहकार्याने हे ॲप बनवलेलं आहे. हे पार हार्वेस्टिंगमध्ये तुम्ही मळणी यंत्राचा वापर कसा करायचा, कशानं काढणी करायची, हे सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे. म्हणजे अशी कोणतीच गोष्ट नाही की जी याच्यामध्ये त्यांनी ठेवलेली आहे. आता प्रत्येक पिकाच्या वाढीनुसार इथं किड्याचं नियंत्रण दिलेलं आहे. त्या किडीवर ओके करायचं, तिची लाईफ सायकल आपल्याला समजते. मग त्याला कंट्रोल करण्यासाठी व्यतिरिक्त काही उपाय आहेत का, मग रसायन आहेत तर मग नेमकं कोणते फवारले पाहिजेत. बऱ्याच वेळा आपल्याला दुसरेच रसायन आपल्या हवाली केले जातात व आपल्याला त्याचा निकाल भेटत नाही. त्यानंतर आपण जर माल पूर्णपणे काढला तर त्याला आपल्या आसपासच्या बाजारामध्ये काय भाव आहे हे सुद्धा ह्या ॲपमध्ये दिसतं. हे ॲपची सर्वात मोठी विशेषता आहे. आपण आपला तालुका जिल्हा व्यवस्थित टाकायचा व आसपासच्या मंडीमध्ये काय रेट चालू आहे. आता इथं स्क्रीनवर तुम्ही बघू शकतात, मी हरभरा निवडलेला आहे तर ते सांगतात मागच्या 10 किंवा 8 दिवसामध्ये काय रेट चालू आहेत कुठं, हे पूर्णपणे सांगतात. हे खूप म्हणजे फायद्याचं आहे. आपल्याला इकडे तिकडे विचारत बसायची, याला त्याला फोन करण्याची वगैरे गरज नाही, बसल्या जागी सांगतात. त्यानंतर DBT नावाच्या याच्यावर आपण जर ओके केलं तर पूर्ण DBTच्या योजना 1 क्लिकवर आपल्याला पाहायला मिळतात. कोणते कागद लागतात, अर्जदार कोण आहे, लाभार्थी कोण आहे, लाभार्थी निवडीचे निकष कोण आहेत, लाभार्थ्याला किती अनुदान मिळणार आहे, हे सर्व यामध्ये यांनी सांगितलेलं आहे. आणि इथूनच आपल्याला अर्ज करण्यासाठी 1 क्लिकवर DBTच्या याच्यावर जाता येतं, अर्जही करता येतो. म्हणजे अतिशय एकदम सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला सर्व एकाच ॲपमध्ये ही माहिती मिळण्यासाठी हे शासनाचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. प्रत्येकाने ॲप डाउनलोड करा, प्रत्येकानं हे ॲप इन्स्टॉल करा, याच्यात फार्मर ID टाकून लॉग इन करा. आता यामध्ये जे गाव पोखरामध्ये येतं त्या गावांना सुद्धा इथं प्रॉपर त्यांनी अर्ज करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. DBTच्या अनेक योजना आपल्याला माहिती नसतात, त्यामुळे आपण लाभापासून वंचित राहतो. ते योजना सर्व याच्यामध्ये दिलेल्या आहे. आता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये जे गाव येतं त्याही योजनेची संपूर्ण माहिती अर्ज करता येतो आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीनं. आता स्क्रीनवर दाखवले DBTच्या अर्ज करण्यासाठी क्लिक करा म्हणलं की ते लगेच आपल्याला अर्जाच्या ह्याच्यावर घेऊन जातं, लॉग इनच्या ह्याच्यावर. आपल्याला वेबसाईटवर जाण्याची गरज नाही. असं खूप फायद्याचं असं हे ॲप आहे. त्याच्यानंतर जर आपण या ॲपमध्ये बघितलं तर यामध्ये व्हिडिओ पण दिलेले आहेत पूर्णपणे. जर एखाद्या समजा पिकाचं व्यवस्थापन कसं करायचंय, एखादा शेतकरी इंटरेस्टेड असला तर पूर्ण व्हिडिओ यामध्ये तुम्हाला इथं पाहायला मिळतात की पूर्ण शेतीशाळा, त्या पूर्ण पिकाची लागवडीपासून ते काढणीपर्यंतची शेतीशाळा एकदम शास्त्रज्ञानं मार्गदर्शन केलेलं ऑथेंटिक सोर्सद्वारे हे मार्गदर्शन आपल्याला भेटतं. त्याच्यामुळे हे खूप
हे जे शेतीशाळेचे व्हिडिओ आहेत हे आपल्याला नक्कीच उत्पन्न वाढीमध्ये किंवा पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये खूप उपयोगाचे ठरतात. त्यानंतर या ॲपची अजून एक विशेषता म्हणजे याच्यात चॅटबॉट म्हणून एक ऑप्शन दिलेला आहे, ज्याच्या माईकवर क्लिक केलं की आपण त्याला मराठीमध्ये कोणताही प्रश्न विचारला पिकाच्या संदर्भातला, तर तो आपल्याला आपलं डिजिटल मित्र म्हणून काम करतो व त्यावर आपल्याला उत्तर देतो. तर हे तुम्ही पाहू शकतात. आता इथं हे 4ही विद्यापीठ म्हणजे जेवढे पण आपले MPKV, VNMKV किंवा दापोली विद्यापीठ आहे किंवा पोखराची जी टीम आहे, या सर्व पाणी फाउंडेशनची जी टीम आहे, कृषी विभाग महाराष्ट्र शासन यामध्ये प्रमुख आहे, सर्व शास्त्रज्ञाच्या मदतीनं टीमच्या मदतीनं हे शेतकऱ्यांना एकाच प्लॅटफॉर्मवर कशा सगळ्या सुविधा उपलब्ध करून देता येतील ह्या हिशोबाने हे बनवलेले ॲप आहे. ते प्रत्येक शेतकऱ्याने ॲप डाउनलोड करा. याच्यामध्ये तुम्हाला भरपूर तुम्हाला ह्या ॲपचा फायदा होणार आहे. तर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये हवामानाचा अंदाज सुद्धा दिलेला आहे. आपल्याला भविष्यामध्ये किंवा पुढं काय होणार आहे, पाऊस राहणार आहे की नाही, ह्युमिडिटी काय वातावरणात, टेम्परेचर काय, हा अंदाज सुद्धा याच्यामध्ये प्राथमिकता दिलेला आहे. म्हणजे जवळपास शेती करताना आपल्याला जेवढे पण माहितीची किंवा घटकाची आवश्यकता असते किंवा योजनेची माहिती म्हणा, काही म्हणा, असं कोणताच घटक यांनी याच्यामध्ये ठेवला नाही की ज्याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार नाही. तर मित्रांनो, शेतकऱ्यांना डिजिटल होणं ही काळाची गरज आहे. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्र शासन कृषी विभागाला सहकार्य करा व आजच हे ॲप तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करा. फार्मर ID टाकून त्यात लॉग इन करा व ह्या ॲपचा होईन तितका पूर्ण फायदा घ्या. धन्यवाद.